नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलवरती। बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवरील महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे। बघा, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे आपण प्रश्न बघणार आहोत। महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवरील 25 प्रश्न। बघा, हे प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट, आणि हे खूप जास्त रिपीटेड क्वेश्चन आहेत, म्हणजे आलेले क्वेश्चन आहेत ते भरपूर PYQ प्रश्न आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही। आणि बघा आणि तुमची किती बरोबर आले, मी क्वेश्चन वाचले की तुम्ही गेस करत जा की कोणतं असेल आणि किती बरोबर आले ते कमेंट करून मला नक्की कळवा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। बघा, प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याचा सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? बघा, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे ऑप्शन बी, अहमदनगर। मित्रांनो, कमेंट करत चला तुमची किती बरोबर आले ते। बघा, प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? बघा, सर्वात लांब नदी म्हटलं आहे, सर्वात लांब नदी आहे ऑप्शन ए, गोदावरी। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखर कोणते आहे? बघा, सर्वाधिक उंच शिखर हे आहे कळसुबाई, ऑप्शन क्रमांक ए। नंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, 4 आहे, कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? बघा, कळसुबाई शिखर हे आहे सह्याद्री या पर्वतरांगेमध्ये। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, प्रश्न 5वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? बघा, सर्वाधिक मोठे धरण हे आहे कोयना धरण, ऑप्शन क्रमांक 1। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6वा, कोकण किनारपट्टीची लांबी साधारण किती आहे? बघा, कोकण किनारपट्टीची लांबी ही साधारणपणे 520 किलोमीटर इतकी आहे। त्याच्यानंतर बघा प्रश्न 7वा आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्यमान कोणत्या ठिकाणी होते? बघा, सर्वाधिक पर्जन्यमान हे होते आंबोली या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक सी। नंतर प्रश्न 8वा आहे, तापी नदी महाराष्ट्रातून कोणत्या दिशेने वाहते? बघा, तापी नदी कोणत्या दिशेकडे वाहत जाते, कुठून कुठे वाहत जाते हे सांगायचं आहे। बघा, तापी नदी ही पूर्वेकडून पश्चिम या दिशेला वाहत जाते, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर येणार। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9वा आहे, महाराष्ट्रातील पठारी प्रदेशाला काय म्हणतात? बघा, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशाला म्हणतात दख्खनचे पठार, ऑप्शन क्रमांक 1। नंतर बघा प्रश्न क्रमांक 10वा आहे, सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, सह्याद्री पर्वतरांगेला आणखी पश्चिम घाट या नावाने देखील ओळखले जाते। बघा, बघा आपला महाराष्ट्राचा नकाशा या प्रकारचा आहे, ट्रायंगल टाईप। तर इथं जे आहे या साईडला ते आहे सह्याद्री पर्वत, आणि जे उत्तरेला आहे ते आहे सातपुडा पर्वत। आता हे बघा, पश्चिम दिशा पडली आहे ना महाराष्ट्रातून एकंदरीत, म्हणजे हे झाली पूर्व आणि इकडे झाली पश्चिम, तर पश्चिम साईडला असल्यामुळे त्याला पश्चिम घाट या नावाने सुद्धा ओळखले जाते। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर। बघा, सर्वात मोठे जे की नैसर्गिक असले पाहिजे, नैसर्गिक कोणते आहे? बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर हे आहे लोणार सरोवर, ऑप्शन क्रमांक 1। त्याच्यानंतर बघा प्रश्न 12वा, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, लोणार सरोवर हे आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये, ऑप्शन क्रमांक 1। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13वा, महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या विभागात आहे? बघा, सर्वाधिक जंगल क्षेत्र असणारा विभाग आहे विदर्भ, ऑप्शन क्रमांक सी। नंतर बघा प्रश्न क्रमांक 14वा, गोदावरी नदीचा उगम कोठे आहे? बघा, गोदावरी नदीचा उगम हा आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, आणि हे आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कुठे आहे? बघा, सर्वाधिक मोठे खारफुटीचे जंगल हे आहे ठाणे खाडी या ठिकाणी। त्याच्यानंतर बघा प्रश्न 16वा आहे, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा कोणत्या समुद्राला लागून आहे? बघा, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा हा लागून आहे अरबी समुद्राला, मुंबईला लागून आहे ना, मुंबई साईडला ते आहे अरबी समुद्र। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17वा, सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? बघा, आपण आत्ताच बघितलं होतं, हा महाराष्ट्राचा नकाशा या प्रकारे, इकडे आहे सह्याद्री पर्वत, आणि हे जे उत्तर बाजू आहे इकडे आहे ते सातपुडा पर्वतरांग, म्हणून येणार ऑप्शन क्रमांक सी, उत्तर। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18वा आहे, महाराष्ट्रातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळते? बघा, महाराष्ट्रातील काळी माती ही प्रामुख्याने दख्खन पठार या ठिकाणी आढळते। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19वा बघा, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा, भीमा नदी ही कृष्णा या नदीची उपनदी आहे।
त्याच्यानंतर प्रश्न 20 बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा तलाव मानवनिर्मित कोणता आहे? बघा सर्वाधिक मोठा तलाव हा आहे शिवसागर, ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्राचा हवामान प्रकार कोणता आहे? बघा महाराष्ट्रातील हवामानाचा प्रकार हा कोणत्या प्रकारचा आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी, उष्णकटिबंधीय मान्सूनवारे या प्रकारचं हवामान प्रकार आहे. त्यानंतर प्रश्न 22वा बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण तापमान कुठे नोंदवले जाते? बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण तापमान हे नोंदवले जाते ऑप्शन क्रमांक सी, चंद्रपूर. आणि हा चंद्रपूर जिल्हा आहे. आणि स्पेसिफिकली म्हणलं म्हणजे तालुका तर इथला ब्रह्मपुरी तालुका आहे ना, ब्रह्मपुरी या तालुक्यामधलं तापमान सर्वाधिक आहे, म्हणजे ते चंद्रपूरच आहे एकंदरीत. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, कोकण विभागात कोणती माती आढळते? बघा कोकण विभागामध्ये जांभा या प्रकारची माती आढळते. त्याच्यानंतर बघा प्रश्न 24वा बघा, महाराष्ट्रातील प्रमुख नदी खोरे कोणते आहे? बघा महाराष्ट्रातील प्रमुख नदी खोरे हे आहे गोदावरी नदीचे खोरे. त्याच्यानंतर बघा 25वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमान कोणत्या भागात आढळते? बघा महाराष्ट्रातील सर्वात कमी विचारलेलं आहे ते आढळते मराठवाडा या ठिकाणी. आणि सर्वाधिक जास्त म्हटलं म्हणजे जास्त आढळते कोकणमध्ये सर्वाधिक आहे पर्जन्यमान. आणि कमी म्हटलं तर मराठवाडा. ठीक आहे मित्रांनो, आपले 25 प्रश्न झालेले आहेत. हे प्रश्न PYQ आहेत, PYQ. आणि तसेच खूप जास्ती एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत. 2026 पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट होते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, क्वेश्चन समजले असणार तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशा रिलेटेड पाहिजे ते सुद्धा कमेंट करा. थँक्यू व्हिडिओ बघितल्यामुळे.